कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून क्रीडा खातं दिलं जाणार, तर कोकाटेंचं खातं दत्ता भरणेंना मिळणार. न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांची माहिती. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असताना धनंजय मुंडे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चांना उधाण. आपण अचानक दिल्लीचा दौरा केलेला नाही. दिल्ली दौऱ्यासंदर्भात एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या खासदारांची बैठक. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपत पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत गोरंट्याल भाजपत. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर आरोपींना तात्काळ अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द. प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट. मुलीचा फोटो पाठवत मेसेजेस केल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 2008 सालातील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. सबळ पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णींसह सर्व आरोपी निर्दोष. अनेक वर्ष अपमान सहन केला, वारंवार संघर्षही करावा लागला. दोषी नसतानाही कलंकित असा शिक्का लावला. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांची भावूक प्रतिक्रिया. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी. तर षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप. आणि पैठणमधल्या नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. जायकवाडीच्या धरणातनं गोदापात्रात पाण्याचा विसर्ग. धरणातील पाण्याचा साठा 91%. आढावा. गोंदियाच्या आमगाववर पोलीस ठाणे परिसरातील 65 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धाराशिव जिल्ह्याच्या महिला रुग्णालयामध्ये साप शिरल्याची घटना घडली. रुग्णालयात कोब्रा मणियार जातीच्या सापाचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. डिजिटल स्मार्ट मीटर विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना आणि मित्रपक्षांनी महावितरणवर धडक मोर्चा काढला. या स्मार्ट मीटरमुळे जुन्या मीटरच्या तुलनेत तब्बल 50% जास्त वीज बिल येत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. पुण्यात शरद पवार गटानं संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन पुकारलं. सरकारचे हे अभय असल्यामुळेच काही दिवसांपूर्वी पुण्यात संविधान का बदलाव या पुस्तकाचं संविधान का बदलावं या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाच्या प्रकाशनास केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध घातले. मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवरही कारवाई केली नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. उद्यापासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी कोकणातील सुमारे 14,000 मच्छीमारी नौकांसह मच्छीमार सज्ज झाले. तर रायगड जिल्ह्यातील 2,538 यांत्रिकी नौका आणि 260 बिगर यांत्रिकी नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या. पश्चिम रेल्वेच्या वानगाव रेल्वे पुलाशेजारी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडची अवघ्या 2च महिन्यात चाळण झाली आहे. कोट्यावधींचा निधी वाया गेलाय. काही दिवसातच रस्ता निखळल्यानं ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. समृद्धी महामार्गामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दुसरबीड जवळील वर्दडी खुर्द शिवारात पावसाचं पाणी थेट महामार्गावरून शेतात घुसलं. त्यामुळे सोयाबीनसह अन्य हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. हिंगोलीच्या कवठा ते कोळसा रस्त्यावर कयाधू नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. मागील 2 ते 3 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू असल्यानं नागरिकांना दूरवरून वळसा घालून जावं लागतंय. तर नदीतून तयार केलेला पर्यायी रस्ताही वाहून गेलाय. त्यामुळे काही नागरिक या प्रवाहातूनच मार्ग काढतायत. या पुलाचं काम कधी होणार आहे याकडे या भागातील नागरिकांचं लक्ष लागलंय.
विजयदुर्ग बंदरामध्ये सागरी रोरो सेवेचं जेटी उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील 8 दिवसांपासून काम सुरू आहे. सध्या विजयदुर्ग बंदरामध्ये फ्लॉटिंग पार्टून्स उभारले जात आहेत. हे काम अजून 10 ते 15 दिवस सुरू राहणार आहे. गणेश चतुर्थीच्या आधी 2 ते 3 दिवस ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. तुळजाभवानीचा प्रसाद लाडू तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या साईबाबांच्या प्रसादापेक्षाही महाग आहे. 30 रुपयाला फक्त 50 ग्रॅमचा प्रसादाचा लाडू देण्यात येतोय आणि तोही फक्त 5 दिवस टिकणारा आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या दुरावस्थेवर आता ठोस पावलं उचलली जात आहेत. वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे. उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याची भावना मावळकर यांनी व्यक्त केली आहे. बदलापूर शहरातील सह्याद्री आणि धनलक्ष्मी या 2 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे परवाने रद्द करण्यात आले. इथल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची ही मोठी कारवाई मानली जाते. रुग्णांवर चुकीचे उपचार केल्यानं मृत्यू झाला. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. बदलापुरात महिला मनसैनिकांनी स्वतःच्या हातांनी चिली स्प्रे बनवून बदलापुरातील मुलींसह महिलांना त्याचं वाटप केलं. कल्याणमधील रुग्णालयातील मारहाणीनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी मनसेनं हा उपक्रम राबवला. मागील काही दिवसांपासून परभणीमधील जिंतूर तालुक्यातील कौसडी इथं शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकरानं हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय. नंदुरबार शहरातील खासगी अनुदानित शाळांकडून क्रीडा गणवेश एकाच विक्रेत्याकडून खरेदी करण्याच्या सक्तीला विरोध केला जातोय. बाजारामध्ये 400 रुपयाला मिळणारा गणवेश 600 रुपयाला विकत घ्यावा लागल्यानं हिंदू सेवा सहाय्य समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. विधानभवनात नागपुरातील विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लिमेंटचं आयोजन केलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विद्यार्थ्यांना विधानभवनात आयोजन करण्याची परवानगी दिली होती. देशभरातून तब्बल 150 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. तरी देखील जळगावकरांची चिंता मात्र वाढलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी काही दिवस जिल्ह्यात पावसाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 22 फुटांवर पोहोचली. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला. मात्र प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन कायम आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये महिलांनी मायक्रो फायनान्सच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन केलं. अवैध पद्धतीनं वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी दखल घेत कारवाईचा इशारा दिला. लोणावळ्यातील खंडाळा एक्झिट पॉइंटवर महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी एक्सप्रेसवेवरील चिखलमय रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तातडीनं पोलिसांनी गैरवर्तन थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली. चिपळूणमध्ये डिजिटल मीटरचं बिल भरणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. यावेळी डिजिटल मीटर विरोधात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान मोर्चेकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. सोलापुरात जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटनेचे भीक मागो आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मागितले जात असल्याचा आरोप प्रहारनं केला. पैसे न घेता जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. परभणीमध्ये विविध मागण्यांसाठी कुरेशी समाजानं मोर्चा काढला. यावेळी मोर्चातून विविध समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी कुरेशी समाजानं केली. साताऱ्याच्या वाईमधून नागरिकांनी मुंबईत मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनीही सहभाग घेतला. क्वारी क्रशर बंद करण्यासह गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये चोडावा गावातील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. योग्य मोबदला न दिल्यास इच्छामरणाची मागणी शेतकऱ्यांनी केली. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत विभाग स्तरावरील स्वच्छता स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञान केंद्र बेलापूर इथं सत्कार समारंभ पार पडला. मल्याळी चित्रपटाची प्रेरणा घेऊन नांदेड महापालिकेच्या शाळेमध्ये
नो बॅक बेंचर्स अशी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. नांदेड पालिकेच्या 6ही शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आलाय. सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार पद्धतीनं आसन व्यवस्था करत वर्गात बसवण्यात आलं. मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीनं छापे टाकले. मुंबईतल्या काही कंत्राटदार आणि इतरांवर सुद्धा ईडीनं छापेमारी केली. पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सफाळे आणि पालघर इथल्या प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हा बाद झाला होता असं कळतंय. बदलापूर रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसवले जात आहेत. मात्र प्लॅटफॉर्म नंबर 2 वर चक्क जुना सरकता जिना लावल्याचा आरोप मवियाकडून करण्यात आलाय. कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल करत शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी कारवाईची मागणी केली. पाहुयात पुढची बातमी. सौदी अरेबियातील तैफ इथल्या अल हादा परिसरातील ग्रीन माउंट पार्क इथं एका राईडमध्ये मोठा बिघाड झाला. राईड तुटल्यानं झालेल्या अपघातामध्ये तब्बल 23 जण जखमी झाले. त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झाल्याप्रमाणे राईडचा मध्यवर्ती खांब मध्यभागी तुटला, ज्यामुळे राईडमध्ये बसलेल्यांसह संपूर्ण राईडच खाली कोसळली. सुदैवानं राईड कोसळताना ती कमी उंचीवर होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृषी खात्यासाठी दत्ता भरण्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेण्यात यावा असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलं. तर कोकाटे राजीनामा दिल्यानंतर तोंड उघडतील अशी भीती असल्यामुळे राजीनामा घेत नसल्याचा आरोप शेट्टींनी केला. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. अचानक दिल्लीत आलो नाही अशी प्रतिक्रिया दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी दिली. जालन्यामध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. मी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना यांनी मला गद्दार म्हटलं होतं. आता खऱ्या अर्थानं गद्दार कोण असं म्हणत कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावरून अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. बीड आणि परळीमधील गुन्हेगारी संपवून टाकणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. कोणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे नेते अभय पाटलांनी काँग्रेसमधून प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिल्याचं अभय पाटलांनी सांगितलं. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकारी उर्वरित 6 जागांवरही महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय. 21 संचालकांपैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आले, तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे नाना पटोलेंचा दारुण पराभव झाला. शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारासमोर धरणे आंदोलन केलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही दिल्या. प्रांजल खेबलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तर मुलीचा फोटो पाठवत असा माल पाहिजे असा मेसेज केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात सादर केली. दरम्यान प्रांजल खेबलकर यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. बार्शीमध्ये तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळण्यात आली.
व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत रोहित पवारांनी. तर जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही अशा शब्दात रोहित पवारांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना टोला लगावला. राज्यातील 1,10,000 एकल महिलांची मुलं सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती आहे. रखडलेला लाभ तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी साऊ एकल महिला समितीनं श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. 2006 ते ऑगस्ट 2023 या काळामध्ये 36 बोगस खात्यांद्वारे अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर चेअरमन पदाचा गैरवापर केल्याचं तपासातून समोर आलंय. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 17 वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या NIA या विशेष न्यायालयानं महत्त्वाचा निकाल जाहीर केला. सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंग त्याचबरोबर कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.